तुम्हाला पॅकनेकचा ब्लाऊज घालायला आवडतं का? म्हणजेच फुल पॅक गळ्याचे ब्लाऊज, जसं की दीपिका पादुकोण त्यांचे ब्लाऊज, तशा टाईपचे ब्लाऊज घालायला आवडतं का? पण घातल्यानंतर कुठेतरी छातीमध्ये दबल्यासारखं वाटतं, खातेमध्ये दाटल्यासारखं वाटतं, असं होतं का? जर होत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या ज्या आहे प्रश्नाचं उत्तर मिळेल किंवा समाधान मिळेल. सगळ्यात आधी मी एक आडवी आणि एक उभी सरळ लाईन ही ड्रॉ करून घेतली. आता आपल्याला फुल शोल्डरचं माप घ्यायचं आहे. माझं पूर्ण शोल्डरचं माप जे आहे 13.5 इंच आहे आणि 13.5 इंच, आणि त्यामध्ये आपल्याला पॅक नेक गळा असल्यास 1.5 इंच ॲड करायचं आणि त्याचं टोटल करायचं. तर माझं किती आलं आहे 15 इंच. आता त्याला 15चं अर्ध करायचं आहे. तर इथे 7.5 इंच जे आहे माझं इथे फुल शोल्डर आलेलं आहे. तर या 7.5 इंच अंतराला आपण मार्क करूया. इथे टेप पकडला आणि 7.5 इंचावरती मी इथे मार्क केलेला. आता आपल्याला खाली डाऊन जायचं आहे आणि इथे हे डाऊन जाणं प्रत्येक साईडसाठी वेगळं आहे. म्हणजे तुमचं शोल्डर त्यामध्ये 1.5 इंच ॲड करून तुमचं उत्तर किती आलं त्यालाच डिवायडेड बाय आपल्याला 5नी भागायचं आहे आणि आलेलं उत्तर हे आपला डाऊन मार्क. तर माझं किती आलं आहे 1.5 इंच. तर मी इथे 1.5 इंचावरती मार्क केलं. आता आपल्याला या साईडने सुद्धा एक मार्किंग करायचं आहे. तुम्ही इथे 2.5 इंचावरती मार्किंग करू शकता. जर तुम्हाला इथे 2.5 इंचावरती मार्किंग करायचं नसेल आणि तुमच्या बॉडीच्या अकॉर्डिंग करायचं असेल तर तुमचा मानेचा राऊंड किती येतो, तर माझा मानेचा राऊंड हा 12.5 इंच येतो, त्याला भागिले 5 केलं तर माझं उत्तर 2.5 इंच आलं आहे आणि मी इथे 2.5 इंच बरोबर तुम्हाला मार्किंग सांगितलेलं आहे. ठीक आहे, हे आपलं एक स्टँडर्ड मेजरमेंट आहे 2.5 इंच. तर इथे 2.5 इंच आणि हे खाली डाऊन गेलं हे 1.5 इंच. अशा पद्धतीने इथे लाईन आपली क्रॉस करायची आहे. आता इथे आपली मार्किंग करून झाली. आता आपल्याला आर्महोल टाकायचा आहे. तर आर्महोल टाकायला सुद्धा आपली छाती किती आहे, माझी छाती 33 इंच आहे, सॉरी 32.5 इंच माझ्या चेस्टचं मार्किंग आहे. तर मी इथे 32.5 इंच आणि त्याला डिवायडेड बाय 6 केलं आणि त्यात प्लस 1 इंच आणखी ॲड केलं, उत्तर आलेलं आहे. तर मी इथे 6.41, तर आपलं किती 6.5 इंच, त्याला एक लाईन कमी इतकं मी इथे मार्किंग करणार आणि इथे खाली एक लाईन ड्रॉ करणार. ही आपली झाली चेस्ट लाईन. ठीक आहे, ही आता आपली झाली चेस्ट लाईन. आता आपल्याला बाकीचे मार्किंग करायचे आहे आणि इथे स्केल व्यवस्थित पकडायची आहे. माझी थोडी तिरकी झाली आहे. आता आपलं एवढं मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला लेंथ टाकायची आणि चेस्ट टाक. आता बघा, हे इथून जेवढं आपण अंतर घेतलेलं त्याचं अर्ध करायचं. ठीक आहे, हे अर्ध केलं आणि इथनं स्टेप पकडायचं आणि इथे बघायचं तुमची उंची किती आहे, त्यात आपल्याला 1 इंच ॲड करायचं. तर माझी उंची 14 इंच आहे आणि मी इथे 15 इंचावरती ॲड करेन आणि 15 इंचापर्यंतच माझा पेपर आहे. आणि इथे एक मी लाईन ड्रॉ करून घेणार. अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून झालेली आहे. आता काय करणार, आता मी चेस्ट टाकणार. आता तुमची चेस्ट किती आहे यात काहीच लुझिंग ॲड करायची नाही आहे. लुझिंग आपल्याला समोरच्या भागाने ॲड करायची. आपण जेव्हा हात खाली वर करतो तेव्हा आपण समोरच्या बॉडीने जास्त मूवमेंट करतो, मागच्या नाही. तर इथे 32.5 इंच माझी चेस्ट आहे. तर त्याला मी त्याचा 4था पार्ट काढेल आणि तो 8.8 इतका येणार. ठीक आहे, तर मी एक लाईन थोडी जास्त घेते, एवढी केली आणि त्यानंतर मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवते. तुम्हाला किती शिलाई मार्जिन ठेवायचे आहे हे तुम्ही तुमच्या याच्यावर ठेवू शकता. आता इथे बघा, जे आपल्या पाठीमागे डाट असतात ते डाट मी इथे घेणार नाही आहे, फक्त कमरेचा माप घेत आहे. पण तुम्हाला जर डाट घ्यायचा असेल तर त्यात तुम्ही 1 इंचाचा घेता की अर्धा इंचाचा घेता तर ते तुम्ही घेऊ शकता. तर मी इथे डाट घेणार नाही आणि 27 इंच कमर आहे, त्याचा 4था भाग आम्ही इथून काढलेला आहे आणि तेवढं 1.5 इंच जी आहे शिलाई मार्जिन टाकायची आहे. त्यानंतर मार्जिन टू मार्जिन लाईन, या दोन्ही लाईन ज्या आहे त्या एकत्र करून घ्यायच्या अशा पद्धतीने. ठीक आहे, आता एवढं ड्राफ्टिंग झालं. जर तुमचं काही अडलं असेल तर तुम्ही कमेंट करा, रिप्लाय तुम्हाला मी नक्की देणार. आता इथपर्यंत समजलं. आता त्यानंतर आपल्याला आर्महोलचं मार्किंग करायचं आहे. आता इथे बघा, असं आपण हा इथे टेप ठेवायचा आणि मोजायचं. इथे किती आलं आहे 7.5 इंच. ठीक आहे, आधी आपण याचं सेंटर काढून घ्यायचं. सेंटर काढून घेतलं, इथे 7.5 इंच आलं आहे आणि आपण जिथे सेंटर काढलं तिथे अर्धा इंच कमी करायचं आहे, म्हणजेच 7 इंच. आता काय करायचं, ही 7 इंचची लाईन आणि 7.5 इंच जेवढं क्रॉसमध्ये जातं तेवढं घेऊन घ्यायचं आणि अशा पद्धतीने ड्रॉईंग करून घ्यायची. आता आपल्याला मागचा आर्महोल ड्रॉ करायचा आहे. तर इथून जे आहे मी 1 इंचावरती असा शेप देणार.
अशा पद्धतीने हा आपलं मागचं ड्राफ्टिंग जे आहे आता काय करायचं आहे, आपण इथे हे डाऊन केलं होतं, इथे अर्धा इंचावरती अशी डॅश डॅशची लाईन देऊन दिली आणि मागचा गळा इथे मी 1.5 इंचाचा ठेवणार आहे आणि इथून मी एक सरळ लाईन ड्रॉ करते. गळ्याचं मार्किंग करते वेळी आपल्याला याच मार्किंगवरून करायचं आहे. आणि आता हा आपण इथे गळ्याचा राऊंड काढलेला इथे एक आपण बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि इथनं आपल्याला जसा जमते गळ्याचा आकार, इथे माझी लाईन थोडी तिरकी झाली आहे तर मी इथे व्यवस्थित काढली. आता आपल्याला गळ्याचा ही लाईन इथपर्यंत येणार आणि इथे थोडी 5 इंचाची वरती जाणार. तर याच्यासोबत काहीच प्रॉब्लेम होणार नाही. एवढा ड्राफ्टिंग झालाय. आता आपण याची कटिंग करूया.